Hello everyone and welcome back to the session Quantitative Methods. In this lecture, we will study different concepts such as what is meaning of open-ended class interval, relative frequency, percentage frequency, frequency density and one example for practice. Open-ended class interval. In open-ended class interval, either lower limit of first class or upper limit of last class or both are missing. लक्षात घ्या, ओपन एंडेड क्लास इंटरवल कशाला म्हणतात? तर पहिला जो क्लास आहे त्या क्लासचा लोअर लिमिट किंवा शेवटच्या क्लासचा अप्पर लिमिट जो असतो किंवा दोन्ही क्लासचे लिमिट जे आहेत म्हणजे फर्स्ट क्लासचा लोअर आणि शेवटच्या क्लासचा अप्पर लिमिट मिसिंग असतात. इथे फॉर एक्झाम्पल ओपन एंडेड क्लासेस आर जसं दिलेलं आहे की बिलो 10 म्हणजे लोअर लिमिट मिसिंग आहे, नंतर 10 to 20, 20 to 30, 30 to 40 दिलेलं आहे आणि अबोव 40 40च्या वरती म्हणजे इथे अप्पर लिमिट मिसिंग आहे. असे जे क्लास असतात त्याला ओपन एंडेड क्लास असं म्हणतात. The next one is relative frequency. Relative frequency is equal to class of the frequency upon total frequency. म्हणजे लक्षात घ्या, त्या वर्गाच्या क्लास म्हणजे त्या क्लासच्या फ्रिक्वेन्सीला टोटल फ्रिक्वेन्सीने भागलं की तुम्हाला रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मिळते. फॉर एक्झाम्पल, इफ अ फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्लास 20 to 30 is 8 and total frequency is 40, then relative frequency of a class interval is equal to 8 upon 40 is equal to 0.2. म्हणजे समजा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये एक क्लास दिलेला आहे 20 ते 30 ही त्याची रेंज आहे. त्या 20 ते 30 ची फ्रिक्वेन्सी होती 8, पण त्या गणितातली टोटल फ्रिक्वेन्सी 40 असेल तर त्या क्लासची रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बरोबर 8 अपॉन 40 आणि इज इक्वल टू 0.2. त्याला रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. The next concept is percentage frequency. Percentage frequency is equal to class frequency upon total frequency into 100. याचाच अर्थ असा की पर्सेंटेज फ्रिक्वेन्सी बरोबर रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीला 100 ने गुणलत की तुम्हाला पर्सेंटेज फ्रिक्वेन्सी मिळते. मग असंच उदाहरण घ्या. If a frequency of a class 20 to 30 is 8 and total frequency 40, then percentage frequency of a class interval is equal to 8 upon 40 into 100. 8/40 गुणिले 100 बरोबर 20%. Now we will discuss about frequency density. Frequency density is equal to class frequency upon width of class. म्हणजे लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सीची डेन्सिटी काढायची असेल तर क्लास फ्रिक्वेन्सीला क्लासच्या विड्थने भागलं की तुम्हाला फ्रिक्वेन्सीची डेन्सिटी मिळते. आता समोर एक उदाहरण दिलेलं आहे, तिथे क्लास इंटरवल्स दिले 0 ते 10, 10 ते 30, 30 ते 50 आणि 50 ते 60. या उदाहरणात एक लक्षात घ्या की इथे जे क्लास इंटरवल जे आहे तर ते सेम नाहीयेत, म्हणजे त्या क्लासची विड्थ सारखी नाहीये. 0 ते 10 नंतर 10 ते 20 नाही तर 10 ते 30 आहेत, 30 ते 50 आहेत आणि पुन्हा 50 ते 60. म्हणजे पहिल्यांदा 10चा फरक, मग 20-20चा आणि पुन्हा 10चा फरक, असं वेगळ्या प्रकारचे आपल्याला क्लास दिसतात. त्या प्रत्येक क्लासची फ्रिक्वेन्सी इथे दिलेली आहे आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी डेन्सिटी शोधायची. तर क्लास विड्थ म्हणजे काय, तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर पहिल्या ह्याच्यात 10 वजा 0 बरोबर 10. दुसरं जे क्लास इंटरवल आहे ते 10 ते 30 म्हणजे 30 वजा 10 म्हणून क्लास विड्थ तिथे आली 20. तिसरा क्लास आहे तो 30-50 म्हणजे 30 to 50, तर 50 minus 30 is equal to
20. लास्ट क्लास दिलेला आहे तो 50 to 60. इट मीन्स 60 minus 50 is equal to 10. आणि अशा प्रकारे आपण क्लास विड्थ काढली. आता त्याच्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी डेन्सिटी काढायची आहे. तर क्लास फ्रिक्वेन्सी अपॉन क्लास विड्थ. तर इथे हा 0 to 10 क्लास जो आहे त्या 0 to 10 च्या क्लासमध्ये इथे फ्रिक्वेन्सी आहे 20 आणि 10 वजा 0 बरोबर आपल्याला क्लास विड्थ मिळाली 10. आणि त्यामुळे आपण जे फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सी डेन्सिटी क्लास फ्रिक्वेन्सी अपॉन क्लास विड्थ. क्लास फ्रिक्वेन्सी किती आहे 20 अपॉन क्लास विड्थ 10. तर 20 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 2. आता हा जो नेक्स्ट क्लास आहे 10 to 30 त्याची क्लास फ्रिक्वेन्सी आहे 30 आणि क्लास विड्थ आहे 20. तर फ्रिक्वेन्सी अपॉन विड्थ 30 अपॉन 20 इज इक्वल टू आणि इथे क्लास फ्रिक्वेन्सी डेन्सिटी आपल्याला मिळाली 1.5. नेक्स्ट क्लास आहे 30 to 50 आणि त्याची फ्रिक्वेन्सी आहे 50. क्लास विड्थ जी आहे ते 50 minus 30 is equal to 20 आणि मग फ्रिक्वेन्सी अपॉन विड्थ म्हणजे 50 अपॉन 20 is equal to 2.5. पुन्हा इथे क्लास इंटरवल 50 to 60 आहे. त्याच्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी 10 दिली आहे. क्लास विड्थ आपण शोधली कशी तर 60 minus 50 is equal to 10. आणि मग फ्रिक्वेन्सी डेन्सिटी काढत असताना फ्रिक्वेन्सी अपॉन क्लास विड्थ म्हणजे 10 अपॉन 10 इज इक्वल टू 1. अशा प्रकारे आपण या टेबलमध्ये काय काढलेलं आहे तर क्लास ह्याची फ्रिक्वेन्सी डेन्सिटी आपण शोधलेली आहे. नेक्स्ट वन आहे cumulative frequency आणि here we have calculated less than cumulative frequency. In yesterday's lecture we have discussed about what is less than cumulative frequency and what is more than cumulative frequency. Just for sake of practice we have taken here one more example to calculate less than cumulative frequency. Here class are given such as 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 and 40 to 50. Frequency of the class is also given here. You have to calculate less than cumulative frequency. As I have told in yesterday's definition of less than cumulative frequency, it starts from lower level to higher level. Therefore, the frequency of class 0 to 10 is 8 and that 8 is written here 8. The next class is 10 to 20 and its frequency is 10. So here you have to first take frequency of previous class plus frequency of current class. Therefore 8 plus 10 is equal to 18. Next 20 to 30 frequency is 10. You have to take total frequency of previous class that is 18 and add current class frequency 10. It is 28. The next class 30 to 40 and its frequency is 15. So you have to take total of previous all class frequency 28 plus current class frequency 15 and you will get 43. The last class frequency is 7. 43 plus 7 is 50. Thus we have here calculated the frequency less than frequency of the given class.
for practice purpose, we will solve one example. The given example is from the following data. Find class width. What they have told us? They have told us that we have to find class width. Then we have to find class mark. We also have to find relative frequency and percentage frequency. So we have to think about these four things such as class width, class mark, relative frequency and percentage frequency. What information they have given us? Here they have given different classes such as 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90 and 90 to 100. They also have given us frequency. The frequency of 50 to 60 is 7, 60 to 70 is 12, 70 to 80 is 15, 80 to 90 is 8 and 90 to 100 is 4. We have to prepare a table showing this data and what they have told us to find it out. They have told us to find out class mark, relative frequency, percentage frequency and class width. Four things we have to find. These are two columns. Here they are shown on, म्हणजे या ठिकाणी त्यांनी रो ओळीमध्ये दाखवलंय, पण हे दोन कॉलमची ही माहिती आहे. ही जी माहिती आहे ती उत्तर लिहित असताना कॉलम मध्ये म्हणजे उभ्या पद्धतीने आपल्याला लिहायची. म्हणजे पहिल्यांदा क्लास इंटरवल लिहून घ्यायचा, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी घ्यायची. पाहूया तर याचं उत्तर आपण कसं सोडवलेलं आहे. सोल्युशन ऑफ द प्रिव्हियस क्वेश्चन. बघा काय केलं इथे आपण, क्लास इंटरवल जे 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80 होते ते लिहून घेतले इथे. त्याच्या समोर फ्रिक्वेन्सी लिहून घेतली. आता फ्रिक्वेन्सी लिहून घेतल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा सांगितलं होतं त्यांनी क्लास मार्क शोधा. क्लास मार्क याचा अर्थ मिड पॉइंट. आपण काल बघितलं होतं क्लास मार्कलाच मिड पॉइंट म्हणतात. आणि हा मिड पॉइंट शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवाइड बाय 2. आणि म्हणून हा जो पहिला क्लास आहे 50 ते 60, यामध्ये 50 अधिक 60 बरोबर 110 आणि त्या 110 ला आपण 2 ने भागलं आणि म्हणून इथे आपल्याला 55 हा क्लास मार्क मिळाला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लासचं पुन्हा लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट म्हणजे 60 अधिक 70. 60 अधिक 70 130 होतात. 130 divided by 2 is equal to 65. Same way we have solved 70 plus 80. 70 plus 80 150 divided by 2. तर किती उत्तर येतं 75. 80 to 90. 80 plus 90 is equal to 170 divided by 2. We will get answer 85. And 90 plus 100, 190 divided by 2, we will get 95. अशा प्रकारे क्लास मार्क दोन अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट यांच्या बेरजेला 2 ने भागलं की आपल्याला क्लास मार्क मिळतो. नाउ वी हॅव टू फाइंड क्लास विड्थ. क्लास विड्थ कशी काढतात, तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. इथे अप्पर लिमिट 60 आहे, लोअर लिमिट किती आहे 50 आहे. तर 60 वजा 50 बरोबर 10. तसंच अप्पर लिमिट 70, लोअर लिमिट 60. 70 वजा 60 बरोबर 10. नेक्स्ट याला अप्पर लिमिट 80 आहे, 80 वजा 70. पुढे 90 minus 80 and next one 100 minus 90. अशा प्रकारे आपण वजाबाकी करून क्लास विड्थ हा सगळीकडे सेम आलाय बघा 10 10 10. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय होता,
frequency of the class upon total frequency. So here we have calculated total frequency. What is total? It is given here in last column 46. So relative frequency is equal to class frequency 7 divided by total 46 is equal to 0.152. विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर ऐकत असताना म्हणजे आता हे गणित ज्या वेळेला आपण सॉल्व करतो आहोत त्यावेळेला तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन बसा आणि 7/46 करून बघा आन्सर बरोबर येतं का. सो frequency 12 upon total frequency 46 is equal to 0.261. Frequency 15 upon 46 0.326. Frequency 8 upon 46 0.174. 4 upon 46 is equal to 0.0869. We have to create total, we have to sum, we have to add this relative frequency. We will get total of these relative frequency is 1. As we have seen in previous slide, percentage frequency is equal to relative frequency into 100. बघा इथे आपण बघितलं होतं पर्सेंटेज फ्रिक्वेन्सी चा फॉर्म्युला बघितला होता की रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे तो मुळात फ्रिक्वेन्सी अपॉन टोटल फ्रिक्वेन्सी इंटू 100. हा रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सी अपॉन टोटल फ्रिक्वेन्सी आणि म्हणून इथे आपण असं म्हणतोय की पर्सेंटेज फ्रिक्वेन्सी बरोबर रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीला 100ने गुणलं की तुम्हाला पर्सेंटेज फ्रिक्वेन्सी मिळते. तुम्ही इथे निरीक्षण केलात तरी तुम्हाला लक्षात येतं की हे इथे 0.152 आहे. याला 100ने गुणलं तर हे दशांश स्थान आहे ते 2 स्थळ उजवीकडे सरकतं 2 पॉइंट आणि म्हणून इथे 15.2% आले. किंवा तुम्ही 7/46 गुणिले 100 केलात तरी तुम्हाला हेच उत्तर मिळणार. आणि अशा प्रकारे रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीला 100ने गुणलं. इथे बघा 0.261 तर काय केलं 100ने गुणल्यानंतर 26.1. पुन्हा इथे 0.326 ला 100ने गुणलं आपल्याला मिळालं 32.6. पुन्हा 0.147 ला 100ने गुणलं 17.4. जसं आपण रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची टोटल केली इन द सेम वे यू हॅव टू टोटल पर्सेंटेज फ्रिक्वेन्सी. आणि खरं एक लास्ट वन राहिलं होतं की ही शेवटच्या क्लासची जी रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ती 0.0869 याला 100ने गुणल्यानंतर काय येतं 8.69 येतं. पण आपण फक्त 1 दशांश स्थळापर्यंत घेतल्यामुळे 8.6 असं इथे म्हटलेलं आहे. या सगळ्याची जर टोटल केली पुन्हा तर तुम्हाला ती 100%च मिळते. आता विद्यार्थी मित्रांनो या प्रॉब्लेम मध्ये आपण काय काय शिकलो तर या प्रॉब्लेम मध्ये आपण क्लास विड्थ कशी काढतो ती बघितली, क्लास मार्क कसा काढतो तोही बघितला आपण, तसंच रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढतात तीही बघितली आपण आणि पर्सेंटेज फ्रिक्वेन्सी कशी काढतात तीही बघितली. रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बरोबर फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास अपॉन टोटल फ्रिक्वेन्सी and percentage frequency is equal to frequency of the class upon total frequency into 100. बरे तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत थँक यू अँड हॅपी लर्निंग.